के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन असेल, राज्यसेवा असेल यांचे जे काही प्रिलिम्सचे पेपर आहेत याचं डिटेलमध्ये ॲनालिसिसची सिरीज चालू केलेली आहे। शिवाय जे पोलीस भरतीचे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत जसं की मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, ह्या सिटींच्या देखील पेपरचे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ आपल्या के सागर करिअर अकॅडमीच्या या यूट्यूबच्या माध्यमातून मी टाकलेले आहेत। आपण याच्या अगोदर कंबाईनचा जो काही 2021चा प्रिलिम्सचा पेपर झाला होता याचं इन डिटेल ॲनालिसिस घेतलेले, ज्यांनी कोणी ते पार्ट पाहिले नसेल ते पाहू शकता। शिवाय राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022चा पेपर देखील आपण इन डिटेल ॲनालिसिसची सिरीज अशी सायमल्टेनियसली सध्या चालू आहे। कंबाईनचा पेपर पडतो, त्याच्यानंतर राज्यसेवेचा पडतो आणि आता आजपासून आपण नवीन पेपर घेणार आहे, तो म्हणजे 8 ऑक्टोबर 2022 रोजी जो काही कंबाईनचा पेपर झालेला आहे। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 आणि ह्या 2022चा 8 ऑक्टोबर 2022ला झालेला हा पेपर घेणार। विद्यार्थी मित्रांनो, ह्या पेपरचं वैशिष्ट्य असं की हा पेपर बाकीच्या कंबाईनच्या पेपरच्या तुलनेने अत्यंतिक सोपा होता, मेरिट खूप जास्त लागलेलं होतं आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस पेपर सोपा येईल म्हणजे त्याची काठिण्य पातळी कमी असेल, मॅथ्स रिझनिंग कंपॅरेटिव्हली सोपं राहील, बघा कंपॅरेटिव्हली मॅथ्स रिझनिंग सोपं राहील, त्यावेळेस 100% मेरिट हे जास्तच जात असतं। त्याच्यामुळं पेपरची काठिण्य पातळी ठरवत असते की मेरिट वाढणार आहे की कमी होणार आहे, जागा ठरवत नसतात। म्हणजे जर आता क्लर्कच्या मेन्सचा रिझल्ट तुम्ही पाहिलात तर क्लर्कच्या मेन्सचा रिझल्ट 7,500 जागा असताना ओपनचा रिझल्ट हा 121 मार्कांवरती गेलेला, म्हणजे 242 मार्क्स एवढं मेरिट लागलेलं आहे। म्हणजे स्पर्धा ही खूप जास्त आहे आणि त्या तुलनेनं आपण त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सर्वात पहिल्यांदा PYQ वरती कमांड आणणं अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे। ज्याचं PYQ वरती कमांड आहे त्याचे ऑप्शन कसे सेट केलेत, एक्झामिनरच्या लॉजिकला जे विचार करतात त्या विद्यार्थ्यांना 100% जास्तीत जास्त मार्क्स पडतात म्हणजे पडतात। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, विद्यार्थी मित्रांनो, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं समाजसुधारकांचं पुस्तक आहे। बघा, समाजसुधारकांचं पुस्तक आहे। याच्यामध्ये समाजसुधारकांवरती कंबाईनला क्वेश्चन येतात म्हणजे येतात। शाहू फुले आंबेडकर ह्या तिघांपैकी एक क्वेश्चन, त्याच्यानंतर दलित चळवळींपैकी वीरा शिंदे असतील, महर्षी रामजी शिंदे असतील, महिलांपैकी पंडिता रमाबाई रानडे असतील, म्हणजे हे त्याच्यानंतर जे जुन्यामधले असेल म्हणजे समाजसुधारकांचा थोडासा अलीकडचा टप्पा, म्हणजे जसं की बाबा दादोबा पांडुरंग तरखडकर, लोकहितवादी, त्याच्यानंतर टिळकांमध्ये गोपाळ आगरकर असतील, टिळक असतील, या ठिकाणी क्वेश्चन पडतो म्हणजे पडतोच। शिवाय जे काही शेतकरी उठाव असतील, आदिवासी उठाव असतील, याच्यावरती एक आयोग क्वेश्चन टाकतं म्हणजे टाकतंच। म्हणजे क्वेश्चन कुठं पडणार आहेत त्या जागा समजून घेणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। आपलं समाजसुधारकांचं पुस्तक आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे। आता भूगोलाचं कंबाईनचं वेटेज मी पाठीमागच्या लेक्चरला पण सांगितलं की भूगोलाचं वेटेज आता इतिहासावरती पण 10 क्वेश्चन येणार आहेत, भूगोलावरती पण 10 क्वेश्चन येणार आहेत, त्याच्यामुळे इथं 20च क्वेश्चन येणार आहेत। आणि पाठीमागचा कंबाईनचा 2023चा पेपर बघितला प्रिलिम्सचा, तर त्याच्यामध्ये हे जाणवतं की त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल असे 5-5 क्वेश्चन विचारले होते आणि भारताच्या भूगोलावरती क्वेश्चन फार जास्त आउट ऑफ द बॉक्स गेले। त्याच्यामुळं जे मुलांचं भूगोलामध्ये आउट ऑफ मार्क्स घेणं टार्गेट असायचं पहिलं, म्हणजे आताचा जो आपण पेपर पाहू 2022चा, याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल भूगोलाचे क्वेश्चन चालू झाल्यानंतर की 15 क्वेश्चन पैकी अगदी मुलं 15 आउट ऑफ 15, 14, 13 म्हणजे 13 मॅक्स, म्हणजे अगदी 12-13 तर सहज मुलं घेतात। म्हणजे भूगोल हे मार्क्स देणारा सगळ्यात मोठा सब्जेक्ट आहे, भूगोल आणि पॉलिटी। तर 2023चा जर पेपर बघितला तर भारताच्या भूगोलावरती त्यांनी क्वेश्चन जास्तीत जास्त फ्रेम केले, म्हणजे 5 क्वेश्चन भारताच्या भूगोलावरती केले, 5 महाराष्ट्राच्या वरती केले आणि जे 15 मार्काचं वेटेज होतं ते 10 मार्काच्या वेटेजवरतीच। आता जे नवीन म्हणजे जो आता आपला काय ऑगस्टमध्ये होईल, सप्टेंबरमध्ये होईल, जे काय तारीख डिक्लेअर होईल त्यावेळी जो काय 2024चा प्रिलिम्सचा पेपर होणार आहे आपला कंबाईनचा, याच्यामध्ये 10 मार्काचं वेटेज राहणार आहे। त्याच्यामुळे 5 मार्क महाराष्ट्राच्या भूगोलाला, 5 मार्क भारताच्या भूगोलाला। तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जे काही महाराष्ट्राच्या भूगोलावरती 5 क्वेश्चन विचारणार आहेत, कारण ते 5 पैकी 5 पडायलाच पाहिजे, कारण
जर तुम्ही मेन्सला गेलात तर मेन्सला महाराष्ट्राच्या भूगोलाचं वेटेज हे जास्त राहतं, म्हणजे जास्तीत जास्त मेन्सला महाराष्ट्राच्या भूगोलावरती क्वेश्चन विचारले जातात. महाराष्ट्राचे भूगोल आपलं जे काही 37वी आवृत्ती आहे प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे, अत्यंत गाजलेलं खतीब सरांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे भारताच्या इतिहासावरती आहे. लुसंट जनरल सायन्सचं के सागर सामान्य विज्ञान असं लुसंटचं सगळ्यांना माहिती आहे, जे काही सायन्सचं बुक आहे हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केले. मूळ लेखक प्राध्यापक रविभूषण. या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे काय आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली होती 4 जून 2023 रोजी, त्यातील 22 आउट ऑफ 19 प्रश्न या बुकमधील होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 पैकी 23 प्रश्न या लुसंटच्या मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेल्या पुस्तकामधून होते. म्हणजे त्याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की या पुस्तकाचं वेटेज किती जास्त महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आपलं पंचायत राजचं पुस्तक आहे, प्राध्यापक आहेत व्ही पाटील. त्याच्यानंतर आपलं पॉलिटीचं बरेच दिवसांपासून अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे के सागर पब्लिकेशनचं आणि आता नवीन त्याची आवृत्ती येते, पॉलिटी ऑफ द इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र अशी नवी संसद भुवन असलेली ही इमारतीचा आता नवीन आपली एडिशन याच्यामध्ये येते. त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन आहे. गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईनची 87वी आवृत्ती आहे. याच्यामध्ये हा पूर्णच्या पूर्ण ठोकळा आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI, दुय्यम निबंधक, त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक कर, जेवढ्या ज्या काही कंबाईनच्या लिपिक टंकलेखक जेवढ्या ज्या काही परीक्षा आहेत त्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा ठोकळा आहे. त्याच्यानंतर समग्र अंकगणित म्हणून जसं आपलं बुद्धिमापनचं पुस्तक आहे तसं अंकगणितचं देखील पुस्तक आहे. PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशन हा आपला विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह आहे की ज्या प्रश्नपत्रिकांमध्ये 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणात्मक संच हा आहे, म्हणजे ठोकळा आहे हा. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती, म्हणजे जे इतिहासातले सिलेबसला धरून पॉइंट आहेत ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि आता आपला हा कंबाईनचा हा पेपर. विद्यार्थी मित्रांनो, हा 8 ऑक्टोबर 2022 ला झालेला कंबाईनचा पेपर आहे. पेपर हा त्यावेळेचा पेपर पाहता अत्यंतिक सोपा होता. म्हणजे वैयक्तिक मला ह्या पेपरला त्यावेळी 56 मार्क होते आणि त्यावेळेसच मला डेंग्यू झाला होता. त्याच्यामुळे 15-20 दिवस म्हणजे साधारणतः एक महिनाभर हॉस्पिटलाइज होतो. त्याच्यामुळं PSIचं मेरिट तर काय मला म्हणजे निघून मला काय तेवढा फायदा होत नाही. पण जे काय STI असेल, ASO असेल, सब रजिस्ट्रार असेल, ह्या सगळ्या परीक्षांचं मेरिट हे 61+ कडे गेलं आणि तेवढे मार्क्स देण्यासारखा 100% पेपर होता. करंट अत्यंतिक सोपं होतं, परंतु ते लॉजिकली सोडवणं हे खूप जास्त गरजेचं होतं. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जर एखादी प्रिव्हियस ज्यावेळेस ॲनालिसिस बघता की कट ऑफ किती लागले, तर कट ऑफ किती लागले ह्याच्या पाठीमागचं रिझन हा त्या पेपरची काठिण्य पातळी किती आहे याच्यावरती सगळ्यात जास्त डिपेंड असतं. त्याच्यामुळं यदा कदाचित जर पेपर सोप्पा आला, नीट आहे का, पेपर सोप्पा आला, PYQ बेसिस आला आणि जर PYQचं रिपिटेशन झालं तर मुलांना मार्क्स पडतात म्हणजे पडतातच. आणि त्यावेळी जर आपलं PYQ वरती कमांड नसेल तर तो मुलगा मेरिटमध्ये कसाच बसू शकत नाही. त्याच्यामुळं PYQ प्लस लॉजिक प्लस शांतपणे पेपर सोडवण्याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस, कारण 100 क्वेश्चन आपल्याला कंबाईनमध्ये डील करायच्यात, त्याच्यात 20 क्वेश्चन हे मॅथमॅटिक्सचे आहेत. त्याच्यामुळं रोज रेग्युलर आत्तापासून साधारणतः 80-90 दिवसावरती अजून एक्झाम पडेल, एक्झाम पडलेली नाही. त्याच्यामुळं त्या 80 दिवसांमध्ये रोज तुम्ही 1-1.5 तास, फक्त 1 तास जरी मॅथमॅटिक्सचा जरी सराव ठेवला तरी तुमचा ब्रेन त्या पद्धतीनं शार्प होत राहतो आणि तुम्हाला लवकर गणित स्ट्राईक होतं. त्याच्यामुळं अभ्यासाची स्ट्रॅटेजी करत असताना तुम्ही आता कंबाईन ज्याचा फोकस आहे त्यानं मॅथ्स रिझनिंगला आता तेवढं वेटेज देणं गरजेची गोष्ट आहे, कारण हा ग्रुप B आणि C साठी कंबाईन प्रिलिम्स होणार आहे. त्याच्यामुळं मॅथमॅटिक्सचे एक मिनिमम 50% क्वेश्चन म्हणजे 10 ते 12 क्वेश्चन हे सोपे आणि मीडियम ह्या कॅटेगरीमध्ये असणारच आहेत. त्याच्यामुळं मिनिमम मॅथमॅटिक्सला 12 मार्क्स पडलेच पाहिजेत. ओके, आता हा आपला 8 ऑक्टोबरचा पेपर आहे 2022चा. आता त्यावेळी तुम्ही एकदा एक्झाम झाले की असं म्हणू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की या पेपरच्या वेळी मला डेंग्यू झाला होता. हे
डेंग्यू झाला किंवा काय झालं वॉटेवर, तुम्ही आजारी होता, महिनाभर हॉस्पिटलाइज होता किंवा पेपर तेवढ्या ताकदीनं तुम्ही शेवटच्या 1 महिन्यामध्ये देऊ शकला नाही, हे तुमचे पर्सनल रिझन्स झाले. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ह्या गोष्टी डिमांड करत नाही. परीक्षेला काही घेणं देणं नाही. तुम्ही आजारी, तुमचा काय मॅटर झालाय किंवा काय वॉटेवर झालंय, तुम्ही अभ्यास किती क्वालिटी केलाय तो तुम्हाला पेपरमध्ये उतरवता येतो का. बघा, अभ्यास करणं वेगळं आणि अभ्यास परीक्षेमध्ये उतरवणं ही गोष्ट वेगळी आहे. या दोन्ही गोष्टींचं एकदम कॉम्बिनेशन जुळलं पाहिजेलच. ओके, त्या पद्धतीने हा पेपर सॉल्व्ह करणं गरजेची गोष्ट होती. विद्यार्थी मित्रांनो, मी ह्याच्यातलं फारसं करंट त्यावेळेस वाचलेलं नव्हतं, पण मी कॉमन सेन्सनं त्यावेळेस करंट सोडवण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातच ए सेट, मला त्यावेळी पण ए सेट होत होता आणि सुरुवात करंटच्या क्वेश्चननं झाली होती. आता बघा, पहिला क्वेश्चन आहे 1 नंबरचा. करंटचे क्वेश्चन आहेत 15 क्वेश्चन. आपण तेवढे फास्ट येऊ कारण ते क्वेश्चन आता रिपीट होणार नाहीत, परंतु त्याचं लॉजिक आपल्याला 100% पेपर सॉल्व्हिंगला फायदेशीर ठरू शकतं. कोणत्या अंतराळ संस्थेने, बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाशित प्रतिमा प्रकाशित केलेली आहे? बघा, ऑप्शन आहे इसा, JAXA, नासा आणि CNA. ओके, हे 4 ऑप्शन आहेत. खाली इंग्लिशमध्ये पण असतात. पण आता तुम्ही नीट ऑप्शनकडे ऑब्झर्वेशन करा. इथं इसा आणि नासा तुम्हाला रायमिंग पेअर असं वाटतं का नाही? म्हणजे ऑप्शन कसे सेट केलेले आहेत बाबा, इसा की नासा, इसा की नासा, असं कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता नीट बघा, शुक्राच्या पृष्ठभागावरती आपल्याला माहिती आहे पृथ्वीची जुळी बहीण म्हणून कुणाला म्हटलं जातं, तर या शुक्राला म्हटलं जातं. शुक्र हा 2 नंबरचा सूर्यापासून ग्रह आहे. 1 नंबरला बुध, 2 नंबरला शुक्र आणि 3 नंबरला आपली पृथ्वी आहे. पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा असणारा ग्रह कोणता आहे? शुक्र आहे. आपण म्हणतो ना, शुक्राची उगवली शुक्राची चांदणी, पहाटे पहाटे अगदी तेजस्वी असा, म्हणजे साधारणतः पहाटे 3-3:30 ते त्या एव्हरेज टायमिंग मध्ये आपल्याला ज्या साईडला सूर्य उगवतो त्या साईडला ही शुक्राची अत्यंतिक तेजस्वी चांदणी दिसत असते. परंतु ती चांदणी असून काय आहे, तर शुक्र ग्रह आहे. तो पृथ्वीला सगळ्यात जवळचा आहे. मग मला सांगा की ज्यावेळेस आपलं लॉजिक एक ठेवायचं की बाबा ज्या ठिकाणी तुम्हाला अंतराळ संशोधन संस्थांविषयी विचारले त्या ठिकाणी तुमचा इस्रो आणि नासा या दोघांना प्रेफरन्स देण्याचा क्रम पाहिजे म्हणजे पाहिजे. बघा, जर तुम्हाला क्वेश्चन येत नसेल त्यावेळेस स्किप करून यायचा नाही, काही ना काहीतरी टिक करून यायचं. लक्षात ठेवा, तुम्ही टिक नाही केलं तर महाराष्ट्रातला कुठला ना कुठला तरी विद्यार्थी टिक करणारच आहे आणि मार्क घेणारच आहे, कारण हे मार्क्स पडतातच. तुम्हाला मी काय सांगितलं की अंतराळ संस्था एखादी, म्हणजे आपल्याकडं भारतामध्ये आहे इस्रो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे नासा, बरोबर. हे जर 2 म्हणजे तुम्हाला जर उत्तर येत नसेल आणि हे जर 2 इस्रो आणि नासा ऑप्शन मध्ये जर सेट केलेलं असेल तर तुम्ही इस्रो किंवा नासाला प्रेफरन्स देणं गरजेची गोष्ट आहे. या लॉजिकनं मी त्यावेळी नासाला टिक केलं होतं. दुसरं लॉजिक मी असं चालवलं होतं की इसा आणि नासा 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होतं आणि तुम्हाला मी सांगितलं मॅक्सिमम मी 3 ला प्रेफरन्स देतो, म्हणजे देतोच. 2 आणि 3 ला मॅक्सिमम प्रेफरन्स द्यायचा. बघा, सावधच राहायचं. आता इथं 1 नंबर ऑप्शन आलाय. तुम्हाला मी बरेच माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी एकच गोष्ट सांगितली की 100% शुअर असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला टिक करायचं नाही. मल्टीलायनर मध्ये क्वेश्चन विचारलाय, ए माहिती नाही तर विनाकारण ए ला रॉंग करायचं नाही, ए बरोबरच असेल या लॉजिकनं घेऊन जायचं. आता बघा, इथं इसा आणि नासा या ह्याच्यावरून अंतराळामध्ये जास्तीत जास्त सगळ्यात जास्त आंतरराष्ट्रीय पातळीवरती अंतराळामध्ये संशोधन करण्याचं काम हे नासानं केलेलं आहे. अमेरिकेची संशोधन संस्था आहे. मग आपलं लॉजिक हे असं असलं पाहिजे की बाबा ऑप्शन मध्ये अंतराळ संस्था विचारली तर इस्रो आणि नासाला घेऊन जायचं, संरक्षण संस्था विचारले DRDO ला घेऊन जायचं, आणि ऑप्शन मध्ये बाकीचे देश विचारलेत आणि त्याच्यामध्ये जर अमेरिका ऑप्शन सेट केला असेल तर अमेरिकेला घेऊन जायचं, किंवा बाकीचे देश सेट केले आणि त्याच्यामध्ये भारत सेट केलंय, भारताला घेऊन जायचं. म्हणजे हे कॉमन सेन्स आहे. मॅक्सिमम मुलं हे लॉजिक वापरतात म्हणजे वापरतात. आता मला सांगा, अभ्यास करणाऱ्या कुठल्या विद्यार्थ्याला सहजासहजी हा क्वेश्चन सुटणारा नव्हता कुठलाच. मी तुम्हाला शुअरली सांगतो की हा क्वेश्चन त्या वेळच्या करंटच्या क्वेश्चन मध्ये असू शकत नाही. सगळ्यांनी लॉजिकली नासा त्यावेळेस मार्क केलं आणि त्यांना मार्क्स मिळाले. मार्क्स हे अशा पद्धतीने मिळत जातातच, एवढं लक्षात ठेवायचं. पुढचं क्वेश्चन नंबर 2, सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संबंधित आहे? हाही क्वेश्चन त्यावेळेच्या करंटच्या क्वेश्चनच्या आउट ऑफ द बॉक्स चालला होता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी सस्टेनेबल, बघा सस्टेनेबल हा एक कीवर्ड होता आणि दुसरा कीवर्ड होता तो म्हणजे इंटरनॅशनल. बघा, इंटरनॅशनल, सस्टेनेबल
इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कोणत्या जागतिक संघटनेशी संदर्भित आहे. आता इंटरनॅशनल जर म्हटलं, जर तुम्ही अगदी इकॉनॉमिक्सचं कुठलंही बुक वापरले असेल, अगदी देसले सरांचं बुक वापरले असेल, तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्समध्ये एक चार्ट आहे की बाबा आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून एक चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये किंवा अगदी बेसिक वाचण्यामध्ये जरी आपण वाचलं असेल, आसियान असेल, ब्रिक्स असेल आणि सार्क असेल, ह्या सगळ्याच्या सगळ्या प्रादेशिक संघटना आहेत. कसल्या संघटना आहेत? प्रादेशिक संघटना आहेत. आणि आपल्याला विचारली कशी हो? ही तर विचारली मला आंतरराष्ट्रीय संघटना विचारली. बघा एवढ्या एका लॉजिकनं क्वेश्चन सुटत होता की इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम कुठली सस्टेनेबलच्या संदर्भात. आशियान असेल, आशियानमध्ये बघा भारत प्लस 10 कंट्री, आशियान कंट्रीज कुठल्या? आपल्या इंडोनेशिया, म्यानमार त्या साईडच्या त्या कंट्री आहेत, म्हणजे आपल्या अंदमान निकोबार साईडच्या तिकडच्या कंट्री आहेत आसियानमध्ये. ब्रिक्समध्ये तर तुम्हाला माहिती आहे ह्याचा फुल फॉर्म आयोगानं बऱ्याचशा वेळा विचारलाय, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. सार्क मध्ये तर आपल्याला इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये सार्क आपल्या इकडचं म्हणजे भारत, नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान, हे सगळे, पाकिस्तान, हे श्रीलंका, हे सगळ्याच्या सगळ्या सार्क कंट्री आहेत. 7-8 कंट्री आहेत. ह्याला नेपाळ या ठिकाणी त्याचं काहीतरी संघटनाचं हे आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. पण ह्या सगळ्या काय आहेत, मला सांगण्याचा उद्देश काय की ह्या सगळ्या प्रादेशिक संघटना आहेत. आणि तुम्हाला इथं कीवर्ड दिला होता. कीवर्ड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल असा होता. आणि ह्या कीवर्ड वरूनच तुम्हाला उत्तर सुटत होतं की G20 हे या प्रश्नाचं उत्तर असतं. G20 मध्ये बघा दुसरी गोष्ट की फायनान्सिंग स्कीम आहे. तर फायनान्सिंग स्कीम करायचं म्हटल्यावरती आता सार्क मध्ये नेपाळ, भूटान यासारख्या गरीब कंट्री आहेत. आशियानमध्ये पण काही इंडोनेशिया वगैरे सारख्या गरीब कंट्री आहे. ब्रिक्स मध्ये पण सगळ्या प्रगतीत असं नाही ना. ब्राझील असेल, रशिया, इंडिया असेल, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका असेल, ह्या डेव्हलपिंग कंट्री आहेत. मग फायनान्सिंग करायचं म्हटल्यावरती डेव्हलप्ड कंट्री पाहिजेत. जसं की अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जपान असेल, जर्मनी असेल, ह्या सगळ्या G20च्या पार्ट आहेत. आणि इंटरनॅशनल ह्या वर्डवरून G20 ह्या ऑप्शनला त्यावेळी एक्झाम हॉलमध्ये घेऊन जाणं अपेक्षित होतं. या पद्धतीनं लॉजिक लागलं पाहिजे. ओके, पुढचा 3 नंबरचा क्वेश्चन. आता बघा 3 नंबरचा क्वेश्चन. ग्राहक संरक्षण कायदा 2019च्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? मग चुकीची आहेत एवढं विचारलं की माझ्या लगेच एकच डोक्यात मनामध्ये आलं की कमीत कमी ऑप्शनला चुकीचं करायचं. बघा जास्तीत जास्त विधानं ही बरोबरच आहेत या लॉजिकनंच क्वेश्चन सोडवायचा. आणि चुकीचं म्हटलं की कमीत कमी जे काय स्टेटमेंट दिले ते कमीत कमी स्टेटमेंट रॉंग आहेत ह्या लॉजिकनं सोडवायचा. आता बघा चुकीचे आहेत, मी खाली लगेच ऑप्शन वाचले. ऑप्शन वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की विधान अ क, विधान ब क, विधान अ आणि विधान क, म्हणजे आपण ह्या 2 ऑप्शनला प्रेफरन्स दिला पाहिजे असं माझं त्या ठिकाणी मन म्हणत होतं सोडवत असताना. आता हा ग्राहक संरक्षण जो काय कायदा आहे 1986चा आहे आणि त्या कायद्यामध्ये त्यावेळेस 2019 मध्ये थोडे बदल झाले होते. त्या अनुषंगाने या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता. थोडा करंटला लागून पण क्वेश्चन होता. पण 2022 मध्ये आपण 8 ऑक्टोबर 2022 ला म्हणजे अगदी 2022 साल संपण्याच्या कालावधीमध्ये हा पेपर देतोय. 2020 मध्ये ह्याच्यामध्ये बदल झालाय म्हणजे 2 वर्षापूर्वीचं करंट विचारले. परंतु तुम्ही कशा पद्धतीनं सॉल्व्ह करताय हे एक्झामिनर चेक करतोय. आता बघा हा कायदा 20 जुलै 2021 पासून लागू झाला. बघा लागू झाला. इथं काय म्हटलंय ग्राहक संरक्षण कायदा 2019. कायदा कधीचा आहे? 2019चा आहे. लागू झाला कधी म्हणताय? 2020 मध्ये लागू झालाय असं म्हणते. जर तुम्ही बारकावेनं वेगवेगळ्या कायद्यांचा अभ्यास केला असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ज्या वर्षी कायदा आलाय त्याच्या नेक्स्ट इयरला तो लागू झालाय. बघा ज्या वर्षी कायदा आलेला आहे त्याच्या नेक्स्ट इयरला तो लागू झालेला आहे. म्हणजे बघा जर ग्राहक संरक्षण कायदा 2019 ला येत असेल म्हणजे लागू 2020 ला होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. म्हणजे 20 जुलै 19 चा कायदा 2020 ला लागू होऊ शकतो असं मला लॉजिकली वाटलं. मला ह्या ठिकाणी चुकीचं विधान विचारले. मला बरोबर वाटतंय त्याच्यामुळं हा ऑप्शन गेला. हा ऑप्शन गेला. सहज मी 50-50 वरती आलो. सहज 50-50 वरती आलो. आता बघा या ठिकाणी 2 विधानं चुकीची तर इथं 1 विधान चुकीचं आहे. दुसरं लॉजिक या ठिकाणी असं होतं की या ठिकाणी पूर्ण तारीख दिलेली. बघा पूर्ण तारीख दिलेली
आणि ज्या ज्या वेळी आयोग पूर्ण तारीख देतं, पूर्ण तारीख म्हणजे कसं, इथं 20 म्हणताय म्हणजे तारीख पण दिलेली आहे, महिना पण दिलेला आहे आणि साल पण दिलेलं आहे. तारीख दिले, महिना दिलाय, साल दिले, त्या अर्थी शक्यतो आयोग कन्फ्यूज करत नाही. 19चा कायदा आहे, 20ला लागू होऊ शकतो, लॉजिकली करेक्ट वाटतंय. शिवाय पूर्ण तारीख दिलेली आहे, त्याच्यामुळे अ स्टेटमेंट. आणि तिसरी लॉजिक पण तुम्हाला मी सांगितलं की शक्यतो अ स्टेटमेंट 100% माहिती असल्याशिवाय रॉंग करायचं नाही म्हणजे नाहीच. त्याही अनुषंगाने हा ऑप्शन बरोबर आला असता. पुढचा, ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापाराला प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे. मला सांगा, एखाद्या कायदा केलाय कशासाठी, ग्राहक संरक्षण कायदा, याच्यामध्ये अनुचित व्यापार प्रतिबंध म्हणजे काय, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणजे जसं की आपण आता फ्लिपकार्ट वरून घेतो, अमेझॉन वरून घेतो, किंवा काय मिशो असतील, अजिओ असतील, या वेगवेगळ्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून आता आपण काय करतो, खरेदी करत असतो. मग त्याच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं व्यापाराला प्रतिबंध करण्याचं काम आणि ग्राहकांचं जे काही हित आहे ते जपण्याचं काम ह्या कायद्यामध्ये केलं असेल का? 100% केलं असेल ना. कायदा त्याच्यासाठी तर बनवला जाणार ना. ग्राहक संरक्षण कायदा हे ग्राहकांचं हित जपण्यासाठी आणि जे काही अनुचित व्यापार होणार आहेत ई प्लॅटफॉर्मवरती त्याच्यामध्ये त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी एकदम जनरलाइज स्टेटमेंट आहे, कायद्याला घेऊन जाण्यासारखं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये देखील नाकारण्यासारखं काही नव्हतं. त्याच्यामुळे ब बरोबर असण्याचे जास्तीत जास्त जनरल स्टेटमेंट आहे, त्याच्यात निगेटिव्ह कुठल्याच पद्धतीचा सेन्स नव्हता. त्याच्यामुळे ब चुकीचं असणं कसंच योग्य नाही. तिसरा ऑप्शन गेला. असं आपण सहज ऑप्शन नंबर 4 पर्यंत पोहोचलो असतो. विधान क या ठिकाणी बरोबर आलं म्हणजे चुकीचं विधान क आलं असतं बघा. आणि शक्यतो आयोग काय करतो, चुकीचं विचारलं की लास्ट ऑप्शन चुकीचा ठेवण्याचा आयोगाचा ट्रेंड आहे. तुम्ही PYQ पहा, मी हे सगळं जे बोलतोय हे PYQच्या अनालिसिस वरून बोलतोय. माझ्या मनाचं असं काही सांगत नाही की बाबा हेच आलं पाहिजे, असंच असतं, असं नाही. शेवटी हे लॉजिक आहे. आयोगाने आतापर्यंत जसं वापरले त्याचा एक अभ्यास करून त्याचा एक अनालिसिस करून मी तुमच्या समोर सांगत असतो. आता बघा, दुसरं स्टेटमेंट जनरलाइज होतं त्याच्यावरून हा ऑप्शन तर काढला. पहिल्या ह्याच्यामध्ये पूर्ण तारीख दिली, 19चा कायदा 20ला लागू होऊ शकतो. बघा, कायदा लागू हा नेहमी नेक्स्ट इयरला झालेलं तुम्हाला पाहायला भेटतं. आयोगानं शक्यतो या ठिकाणी आतापर्यंत हे केलेले आणि अ स्टेटमेंटचं काढायचं नाही. दोन ह्याच्यावरून उत्तरापर्यंत तर पोहोचलो. आता बघा, क स्टेटमेंट काय म्हणताय, ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नाही वरून एकतर निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, नाही वरून इथं आहे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, लागू झाला पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि तिसरं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे. बघा, नाही हे ऑलरेडी निगेटिव्ह वर्डिंग दिसतंय. मग ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मग आता या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो डाऊट घ्यायला जागा होती की बाबा इथं 10 लाख आहे, 20 लाख आहे, 50 लाख आहे, 60 लाख आहे, आपल्याला काही एक माहिती नाही. परंतु कायद्यानुसार ही रक्कम आहे 5 लाख रुपये. किती? 5 लाख. 5 लाख रुपयापर्यंतच्या तक्रारीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असं कायद्यामध्ये वर्डिंग आहे. आणि इथं 5 लाखाच्या ऐवजी 10 लाख केलेले. आणि शक्यतो आयोग आकड्यांमध्ये ट्रॅप लावतं म्हणजे लावतंच. त्या अनुषंगानं तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट होती. म्हणजे चुकीचं विधान विचारलं होतं तर विधान क्रमांक क या ठिकाणी रॉंग आहे. या पद्धतीनं सोडवण्याचा तुमचा अप्रोच असायला हवा. आता 4 नंबरचा क्वेश्चन. नुकताच प्रकाशित केलेला NROL 85 हा कोणत्या देशाचा गुप्तचर उपग्रह आहे? रशिया, फ्रान्स, इस्रायल आणि USA. हे 2 ऑप्शन तर मी घालवले होते. गुप्तचर ह्या लॉजिक वरून मी त्यावेळेस इस्रायल मारलं होतं, परंतु माझं उत्तर चुकीचं आलं होतं. तुम्हाला मी एक सांगितलं गोष्ट की व्हिडिओच्या स्टार्टिंगला जर ऑप्शन मध्ये इस्रो असेल, नासा असेल, अमेरिका असेल तर अमेरिकेला घेऊन जा, भारत असेल तर भारताला घेऊन जा, राज्यांच्या बाबतीत क्रम विचारला येत नसेल महाराष्ट्राला घेऊन जा. हे लॉजिक सोडायचे नाहीत. मग या ठिकाणी सरळ सरळ USA दिसत होतं आणि आयोगाने या प्रश्नाचं उत्तर USA दिलेलं आहे. म्हणजे हा जो काही NROL 85 नावाचा गुप्तचर उपग्रह USA ने त्यावेळी लॉन्च केला होता, त्यावेळेचं करंट ते आतापर्यंत रिपीट होणार नाही. 5व्या नंबरचा क्वेश्चन, ओमिक्रॉन
त्यावेळेस बघा कोविड आला होता, कोविड नंतर ओमिक्रॉन आला, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले. जनरल तुमच्या जे काय इयरबुक असतील त्याच्यानंतर परिक्रमा असतील जिथून तुम्ही करंट वाचता त्या ठिकाणी 100% हे क्वेश्चन कव्हर झाले असते. ओमिक्रॉन प्रकार शोधणाऱ्या भारतातील पहिले आरटीपीसीआर किट, बघा त्यावेळेस वेगवेगळे आरटीपीसीआर किट जनरेट केले जात होते. ओमिश्युअर कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे ओमिश्युअर नावाचं आरटीपीसीआर किट भारतातलं पहिलं आहे. बघा जिथं पहिल्या गोष्टी होत्या तिथं क्वेश्चन आयोग विचारतच. त्याच्यामुळे आता ज्या काही भारतातल्या पहिल्या गोष्टी झाल्यात, महाराष्ट्रातल्या पहिल्या गोष्टी झाल्यात, त्या करायच्या म्हणजे करायचंच, बरोबर. मग आता बघा ओमिक्रॉन त्यावेळेस एकदम चर्चेमधला विषय होता. कोविड नंतर ओमिक्रॉन आला, त्याच्यासाठी आरटीपीसीआर किट बनवलं होतं. तर माहिती असायला पाहिजे होतं. या मॅक्सिमम लोकांनी सन फार्मा, मला येत नव्हतं, मी सन फार्मा मार्क केलं होतं, माझं चुकलं होतं. का सन फार्माला मार्क केलं होतं? कारण ह्या ठिकाणी सन फार्मा दिलं होतं आणि या ठिकाणी एपेक्स फार्मा दिलं होतं. आणि 3 आणि 4 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर मी 3 लाच मार्क करतो. या लॉजिकनं मी त्या ठिकाणी सन फार्माला मार्क केलं होतं. माझं उत्तर चुकलेलं होतं. पण मी लॉजिक एकदम परफेक्ट, माझं जो लॉजिक वापरण्याचा फॉर्मॅट आहे तो मी सोडला नव्हता. म्हणजे चुको किंवा बरोबर येऊ. पर या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस टाटा MD ह्यांना आरटीपीसीआर किट बनवलेलं होतं असं त्या ठिकाणी उत्तर होतं. पुढचा क्वेश्चन 6 नंबरचा. खालील वर्णावरून, आयोगाचा हा आवडता क्वेश्चन आहे बरं का. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. व्यक्ती ओळखा ह्याच्यावरती क्वेश्चन आहे. सन 2013 मध्ये बघा क्वेश्चन पेपर कधीचा आहे? 22चा, 8 ऑक्टोबर 22चा. सन 2023 मध्ये त्यांनी प्रथम माई या चित्रपटामध्ये काम केले. 2013 मध्ये माई या चित्रपटात माझं त्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं होतं. मलाच आठवू शकत नाही, माई चित्रपट कोणी पाहिलेलं पण नव्हतं. बरं चला, विधान होल्ड केलं. व्यक्ती ओळखायची, खाली व्यक्ती दिलेल्या आहेत. ग्रॅमी पुरस्काराकरता नामांकन मिळवलेल्या त्या पहिल्या गायिका होत्या. बर पुढं ग्रॅमी पुरस्कार, बघा ग्रॅमी पुरस्कार या ठिकाणी इथं लक्षात ठेवण्यासाठी काय होतं, मी तुम्हाला पाठीमागं पण तुम्हाला सांगितलंय. ग्रॅमी पुरस्कार हा कशासाठी दिला जातो? ग्रॅमीवरून लक्षात ठेवायचं गाणं. बघा ग्रॅमीवरून ट्रिक काय होतं? गाणं. ही आपली ट्रिक आहे. ग्रॅमीवरून आपली ट्रिक काय होते? गाणं. गाणं म्हणजेच काय? गाणं हा संगीताचा पार्ट आहे. म्हणजे संगीताच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला ग्रॅमी पुरस्कार दिला जातो. हे लक्षात ठेवायचं. उद्या फिरवून क्वेश्चन ग्रॅमी पुरस्कार खेळासाठी हळूच एखाद्या खेळाडूचं नाव टाकतील आणि तिथं खेळाडूसाठी दिला जातील असं पण म्हणते. बारका म्हणून क्वेश्चन तोडूनच क्वेश्चन वाचायची सवय लावायची. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले त्या पहिल्या गायिका होत्या. म्हणजे बरं ठीक आहे, पुढे आपल्याला व्यक्ती ओळखायची. नुकतेच महाराष्ट्र भूषण 2021 ने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि हित विद्यार्थी मित्रांनो हिंट होती आणि अशा हिंट सोडायच्या नाहीत. पेपर 2022चा आहे आणि पाठीमागच्या वर्षी दिलेला महाराष्ट्र भूषण क्वेश्चन अभ्यासाचा भाग होता. अत्यंतिक सोपा कॅटेगरी, ह्या कॅटेगरी मधला हा क्वेश्चन होता. ह्या प्रश्नाचं उत्तर आशा भोसले. त्यावेळेस आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण 2021 हा अवॉर्ड दिला होता. कारण महाराष्ट्र भूषण वरती आयोग क्वेश्चन विचारतच. आणि आत्ताचा 2023चा तुम्हाला मी पाठीमागं मे बी सांगितलं पण असेल की 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलाय? ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ यांना भेटलेला आहे. अशोक सराफ अत्यंतिक आता ह्यांना रिसेंटली अखिल भारतीय नाट्य परिषदेचा देखील पुरस्कार भेटलेला आहे बरं का, ते पण लक्षात ठेवायचं. अखिल भारतीय नाट्य परिषद याचा देखील अवॉर्ड अशोक सराफ यांना जाहीर झालेला आहे. त्याच्यामुळे अशोक सराफ यांच्यावरती क्वेश्चन येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मग 21ला बघा, 21ला कोणाला भेटलाय? आशा भोसलेंना भेटलाय. पण लॉजिकली थोडं जाऊयात की बाबा लॉजिक काय सापडतंय का, क्वेश्चन सोडवताना काही हिंट भेटते का, त्या अनुषंगाने आपण बघू. बघा
क्वेश्चन मध्ये बघा, व्यक्ती आपल्याला ओळखायची होती. माई चित्रपटामध्ये काम केले असं तर आपल्याला काय कळू शकतं का? कळू शकत नाही बाबा व्यक्ती कोणी, कारण 2013 ला पिक्चर आहे, सोडून द्या. ग्रॅमी पुरस्कार भेटलेल्या पहिल्या भारतीय गायिका मला पण वैयक्तिक माहिती नव्हतं, परंतु महाराष्ट्र भूषण 2021 मला शुअरली माहिती होतं, आशा भोसले यांना भेटलेलं आहे. त्याच्यावरून सहजासहजी उत्तर येत होतं. आता ज्यांना उत्तर आलं नसतं तिथं बघा, हिथं लता मंगेशकर म्हणते आणि हिथं आशा भोसले म्हणते, म्हणजे ह्या दोघी बहिणी बहिणी दिलेत ना. बघा मग आयोग बहिणी बहिणी का देईल? बघा आयोग बहिणी बहिणी का देईल? लता मंगेशकर म्हणताय आणि हिथं आशा भोसले म्हणताय, बहिणी बहिणी दिलेले आहेत, म्हणजे उत्तर हिथं ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ऑप्शन नंबर 3 गेला, ऑप्शन नंबर 4 गेला. आलो का ना 50-50 वरती. मग आता एक तर लता मंगेशकर मार्क करा किंवा आशा भोसले करा. तुम्हाला मी अगोदरच सांगितले 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर 100% शुअर असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला मार्क करायचं नाही. या लॉजिकनं देखील तुम्ही जर ऑप्शन नंबर 2 ला मार्क केला असतं तरी देखील तुमचा प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरोबर आला असता. आता 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना भेटलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग आता 21 चा तर झाला, आशा भोसलेंना भेटलाय. मग ह्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस म्हणजे काय की आता बघा ह्याच्यातलं बेसिक आपण पाहूयात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरुवात कधी झाली? 1996 सालापासून झाली. बघा 1996 ला सुरुवात. पुरस्काराची रक्कम 25 लाख रुपये आहे. बघा पुरस्काराची रक्कम 25 लाख रुपये आहे आणि महाराष्ट्रात कमीत कमी त्या व्यक्तीनं 15 वर्ष वास्तव्य करणार, म्हणजे जरी ती व्यक्ती परप्रांतीय असेल तरी देखील त्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो. बघा नीट मी काय म्हणतोय नीट ऐका. असं समजा की उत्तर प्रदेशची एखादी व्यक्ती ती महाराष्ट्रात 15 वर्ष मुंबई या ठिकाणी राहते, असं फॉर एक्झाम्पल धरून चला. एखादी कुठली तरी सिने अभिनेत्री मुंबईमध्ये राहते, किती वर्ष राहते? कमीत कमी 15 वर्ष राहते. हिथं आकडे नीट लॉजिकली लक्षात ठेवायला सोपेत ना. 25 लाख रक्कम आणि वास्तव्य किती पाहिजे? 15 वर्ष पाहिजे. बघा 15-25 असं लक्षात ठेवायचं. रक्कम जास्तीत जास्त दिली पाहिजे, म्हणजे 25 लाख रक्कम आहे. 15 वर्ष त्या व्यक्तीचं वास्तव्य असलं पाहिजे आणि परप्रांतीयाला देखील तो व्यक्ती दिला जाणार, त्या परप्रांतीयाला देखील तो पुरस्कार दिला जाणार. परंतु ती व्यक्ती कशी असली पाहिजे की ती व्यक्ती 15 वर्ष कमीत कमी महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे. आता बघा 21 चा आशा भोसलेंना, मग 22 चा कोणाला भेटला होता? हा पुरस्कार बऱ्याच जणांना माहिती आहे की ज्येष्ठ समाजसुधारक आणि निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी. बघा बऱ्याचशा ठिकाणी बरीचशी लोक बैठकीला जात असतात, तर त्यामुळे त्यांना हे नाव माहिती असेल. डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 चा महाराष्ट्र भूषण भेटला. म्हणजे आता तीन व्यक्तींची मी नावं सांगितली, 21, 22, 23. 21 ला भेटला आशा भोसलेंना, 22 ला भेटला डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आणि 23 चा आता भेटलाय अशोक सराफ यांना. याच्या बाहेर जरी जोड्या लावायला क्वेश्चन विचारला तरी याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. पुढं 7 नंबरचा क्वेश्चन, कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी, हा कीवर्ड होता बरं का, चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम PSI विकसित केलेली आहे? एक म्हणजे हा सगळ्यात मोठा ऑप्शन होता, म्हणजे लॉंगेस्ट ऑप्शन होता, जास्तीत जास्त एक्सप्लेन केला होता. दुसरी गोष्ट काय, हिथं पेमेंट हा कीवर्ड होता आणि हिथं पे हा पण कीवर्ड होता. बघा कीवर्ड शोधायचे, कीवर्ड कोणत्या संस्थेने, ती संस्था असली पाहिजे, संस्था. खाली ऑप्शन बघत या, अर्थ मंत्रालय, हे मंत्रालय ही काय संस्था आहे का? ऑप्शन गेला. नीती आयोग हा एक आयोग आहे, संस्था आहे का? ऑप्शन गेला. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय संस्था आहे का? ऑप्शन गेला. म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ज्याला NPCI असं म्हणतात. उद्या भविष्यात याचा लॉंग फॉर्म देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की NPCI चा लॉंग फॉर्म काय? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. बघा N फॉर नॅशनल, P फॉर पेमेंट, C फॉर कॉर्पोरेशन, इंडियाचा I. NPCI चा फुल फॉर्म काय? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. हे लक्षात ठेवायचं, इकॉनॉमिक्सचा बेसिक कॉन्सेप्ट आहे. आता बघा हिथं पेमेंट कीवर्ड आहे आणि हिथं पण पे म्हणजे पेमेंट सगळीकडे कीवर्ड मॅच केले असते तरी देखील सहजासहजी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकला असता. अशा पद्धतीने आपण जे काय वेगवेगळे हे करंटचे जे काय 7 क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत. तर तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडले
तर नक्की लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुमचे कमेंट खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर अशा पद्धतीनं गेलं पाहिजे. बऱ्याच जणांचं मी आता कमेंट वाचलं की सर थोडं सब्जेक्ट वाईज जावा. तर आपण काहीच दिवसांमध्ये हे एकदा पेपरचं एक्सप्लेनेशन झालं की आपण सब्जेक्ट वाईज जाणार आहे. फॉर एक्झाम्पल आता पॉलिटिक्सला पार्ट आहे महान्यायवादी महाधिवक्ता, त्याच्यावरती आत्तापर्यंत आयोगाने 27-28 क्वेश्चन विचारले. पटकन ते 27-28 क्वेश्चन आपण घेणार, तो टॉपिक घेणार आणि आयोग क्वेश्चन तिथं विचारतच. महान्यायवादी महाधिवक्ता कॅग याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारतं म्हणजे जिथं आयोगाचा जास्तीत जास्त क्वेश्चन विचारण्याचा कल आहे ते देखील पॉईंट आपण काही दिवसांमध्ये त्याची देखील सिरीज या ठिकाणी चालू करणार आहे. व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा, केसागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.